Hello, hello. This is the My Artifact episode number 1644. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 1:50 म्हणजे 2 वाजले. लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो केला होता 6 ऑगस्ट म्हणजे ऍक्च्युली 5 ऑगस्टला रेकॉर्ड केला होता. या आजची 6 आणि 7 म्हणजे कालचा आणि आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. ओके, सो माझ्या लाईफमध्ये आता असं बहुत काही झालंय. सेन्स सांगायचं म्हणलं तर इट वॉज लाईक सो मच थिंग्स हॅपन. मी माझ्या ऑफिसमध्ये फरवरी 2018 इथे तेव्हा जॉईन झालो. माझ्या नंतर लागलेले काही लोक आज परमनंट झाले. माझ्या नंतर लागलेले लोक आहे तो आहे त्याचं नाव काय, विनीत नाही, मनीष आणि सतीश, प्रकाश, विवेक तर ऑफकोर्स विवेक माझ्यासोबत लागला होता. सो तो होणारच होता. ओके, त्याच्यानंतर प्रणय बावंगडे. मी त्या प्रणय बावंगडेला मी शिकवलं इन्व्हेंटर काय कसं आहे ते. तो त्याच्यानंतर अभिषेक नवघरे, याला तर इवन एक डिसिप्लिन पण टाकता येत नाही. 10 वेळा प्रश्न विचारते का कसं काय. या लोकांना परमनंट करण्यात आलं, जे की ऑलमोस्ट सगळेच जण ज्युनियर आहे माझ्यापेक्षा. यांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. सो ह्याच्या मागे तुझं रिझन काय, तुझं काय ओपिनियन आहे, का नाही करण्यात आलं, व्हाय दे आर परमनंट आणि तू नाही झालं, ह्याच्यामध्ये तुझ्याकडून काय रिझन आहे, काय गलती झाली तुझ्याकडून? वेल मी काही गोष्टी रिअलाइज करतो ना, तर ऑफिसमध्ये जे लोक जज करतात, इट्स नॉट अबाउट देअर वर्क, इट्स अबाउट प्रत्येक गोष्टीला जज करतात. म्हणजे मानून घे, तू एक डान्स कॉम्पिटिशन मध्ये आहे आणि समोर जज बसून आहे आणि तू डान्स करून राहिला आहे, तर जे जज आहे ना ते जज करतात ऑन द बेसिस ऑफ युअर परफॉर्मन्स, डान्स परफॉर्मन्स. ते हे जज नाही करत का तू कसा वागतो, कसा लिहितो, किंवा कसा चालतो, किंवा कसा लोकांसोबत वावरतो, हाऊ डू यू डू विथ द. ते या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नाही. ते इम्पॉर्टन्स देतात, ते जज याच्यासाठीच बनले असतात की ते फक्त त्या डान्स या स्किल्सला जज करण्यासाठी ते लोक असतात. आणि त्यांचं तेच काम असते आणि तेच काम हे असते. आता ऑफिसमध्ये समज जर तुझे सिनियर्स आहे, किंवा ऑफिसमध्ये समज जर किंवा एखादी प्रोजेक्ट मॅनेजर, दे आर द सिनियर्स, समजून घेते एक जज आहे आणि त्यांना एक प्रकारे जज करायचं आपल्याला, तर ते कोणत्या वेने जज करतात, काम पाहून, राईट? दॅट इज द थिंग की काम पाहून. तर माझं काम चांगलं होतं का नाही एवढं सांग, ऑनेस्ट सांग, तुझं काम खरंच चांगलं होतं का तुझ्या ह्याच्याने? वेल, तू कम्पेअर नको करू, तू कम्पेअर्स नको करू दुसऱ्यांसोबत का तुझं काम किती चांगलं होतं. फक्त तुला सांग तुझ्या हिशोबाने तुझं काम चांगलं होतं का. वेल, दॅट इज आय एम सेइंग इज नॉट. माझं काम नव्हतं चांगलं. मी जेव्हा स्टार्टिंगला मला ऑपरेटर टाकायला भेटले होते तेव्हा मी जे मॉडेलिंग केली होती, इट वॉज लाईक रिअली वर्स. मी टॅब मध्ये फक्त लाईट टाकले, फक्त लाईट भेटले, कंट्रोल पॅनल किंवा
फेन्स, गार्ड फेन्स वगैरे जे की असेट्स होते ते. त्याच्यानंतर कोलगेटमध्ये मी वॉल वगैरे मॉडेल केले. या दॅट इज द थिंग. तेव्हा मला काही गोष्टी माहीत नव्हत्या. या रिव्हॉल्व वगैरे माहीत होत्या, बट त्याला प्रॉपर युटिलाइज करणं केल्या नव्हत्या मी. या कोलगेट जेव्हा प्रोजेक्ट आला तेव्हा मला माहित पडल्या सगळ्या गोष्टी, तेव्हा हळूहळू शिकलो. ओके. त्याच्यानंतर खूप सारे प्रोजेक्ट झाले कोलगेट. त्याच्यानंतर मग अजून तो वॉरले पार्सल, तो पण एक प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये कम्प्लीट मॉडेलिंग होती, फुल मॉडेलिंग होती. त्याच्यामध्ये पण मी केलं म्हणा. या इट वॉज नॉट रिअली बॅड. या तरी ऍज कम्पेअर टू, समज जर मी एखाद्या मनीषला जर पकडतो म्हणलं ना, या मनीष किंवा सतीश या दोघा जणांना जरी पकडतो म्हणलं ना, तर माझं काम एवढं प्रिसाइज वर्क नव्हतं. या म्हणजे कसं आहे की माझं काम बिलकुल त्यांच्यासारखंच होतं. या बट असं नाही का ते काम वेगळं करताय, मी काम वेगळं करतो. नो नो. त्यांनी एक्सट्रुजन कमांड दिली या वेने, मी वेगळी एक्सट्रुजन कमांड देतो. नो नो नो. सारख्याच वेनी ट्रेनिंग करण्यात आलं. या बट कसं आहे की आपण त्याला किती अॅक्युरेसीने करतो हे मॅटर पडते. अॅक्युरेसी म्हणजे किती न चुकता आपण त्याला प्रॉपरली मॉडेल करतो किंवा एकदम बेटर बनवतो, एक्सलंट बनवतो त्या 3D मॉडेलला. हे आपलं स्किल असते. हे स्वतःचं वेगवेगळं स्किल असते. तर माझ्यामध्ये हे स्किल्स थोड्या कमी आहे. अशा मला रिअलाइज झालं. आज नाही, खूप अगोदरपासून रिअलाइज झालं होतं. या बट या सो अशा ज्या स्किल्स आहे त्याच्यामुळे मी चुकलो मोस्ट ऑफ द ठिकाणी. ओके. मी त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही करत. ओके. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा खूप जास्त घाई असते ना, तेव्हा मी नेहमी गलती करतो. नेहमीच 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 म्हणजे ऑल द टाइम. सो जर कसं आहे की मला कसं काम कसं बहुत लाईटली करू वाटते आणि मस्त प्रत्येक डोकं लावून प्रॉपरली करू वाटते. या घाईमध्ये काम करणं माझ्याच्याने होतच नाही. इट वॉज लाईक मागे एकदम सोट घेऊन उभा आहे, तर मग इट वॉज नॉट रिअली पॉसिबल ऍट ऑल. या तेव्हा नेहमी चुका होतात माझ्यापासून. आता आपण हे चेंज करू शकत नाही. इट वोंट बी हॅपन. या कारण प्रोजेक्ट खतम करायचा आहे 10 दिवसात, तर तुला हे डिसिप्लिन 3 दिवसात खतम करणं इम्पॉर्टंट आहेच. या दॅट इज द रिअली इम्पॉर्टंट थिंग. कारण त्या वेनीच हे लोक डिसाईड करतात की अशा वेनी करायचं आहे. सो माझ्यातून चुका कशा होतात. या हाऊ दिस थिंग्स हॅपन. ओके. रिसेंटली अगोदर जेव्हा माझ्या हातून जे मॉडेल केले होते त्याच्यात चुका असायच्या. या म्हणजे जे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये चुका. बट आताची रिसेंटली जो प्रोजेक्ट घे ना, थर्मॅक्स गार्सिम, हा एक प्रोजेक्ट घे. ओके. या प्रोजेक्ट मध्ये अविनाश सरांनी 400 क्यूसा काढल्या. आता हे कशामुळे काढल्या? व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की याच्यावर क्यूसी न झाली होती. ओके. बट तुला जे काम भेटलं त्याच्यावर तू किती प्रामाणिकतेने काम केलं. या वेल सांगू, सर्वात इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मला नाही का काही आयडियाच नव्हती या थर्मॅक्स गार्सिमच्या या बॉयलर स्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये. मला स्टार्टिंगला ओनली आईल आणि केबल ट्रे, तर मी याच्यावरच फोकस राहिलो होतो. ओके. आणि केबल ट्रे मध्ये पण नाही का ओनली पाईप रॅक आणि सीएबीसी बॉयलर याच्यामध्येच मला सांगितलं गेलं. एसटीजी बिल्डिंग मध्ये तर मला बघायलाही नाही लावलं होतं. मी तिकडे बघितलं पण नाही. ओके. सो पहिले आणि कसं केबल ट्रे एका दिवसातच खतम कर म्हणे. इट वॉज लाईक रिअली अनइम्पॉसिबल. एका दिवसातच खतम करणं पूर्ण एरियाचे नाही.
आणि मग त्याच्यानंतर मग सो प्रॉब्लेम झाली. या असं म्हणता, या इट इज दॅट. मग स्ट्रक्चरकडे जेव्हा मी वळलो तेव्हा स्ट्रक्चरकडे मी आरसेस बघितली नाही. नाही, हे कसं, मला एवढं सांगण्यात आलं होतं की एक बिल्डिंग बनव, दुसरीकडे फक्त कॉपी कर. एक स्टेअर बनव, दुसरीकडे सरळ कॉपी कर. आणि मी तसंच केलं. आणि मग पाहायला गेलं तर इट्स कम्प्लिटली मिसमॅच होता आरसीएस सोबत, राईट. तर इथे प्रॉब्लेम झाला. कारण नाही का, समज जर मी ते मॉडेल केलं असतं ना, ते बरं झालं असतं ऍज कम्पेअर टू त्याला इकडे तिकडे हलवण्यामध्ये. कारण याच्यामध्ये पूर्ण स्टिअरिंग, रेलिंग वगैरे सगळं हलवून जातं, सगळं पूर्ण कनेक्टेड असते एक प्रकारे एकमेकांशी. सो हे प्रॉब्लेम झाले. तर मग मला रिअलाइज झालं की येस. सो म्हणण्याचा उद्देश हा आहे की मला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करणे इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. येस. आता राईट नो मी अशा स्टेजवर आहे ज्या स्टेजवर काफी बहुत मीच कन्फ्यूज आहे, कसं प्रमाणे का करू, कोणत्या गोष्टी पहिले करू, कोणत्या गोष्टी अगोदर करू, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कशाप्रमाणे मी माझे डेस्टिनी अचीव करू, ऑल दिस थिंग्स. सांगू, माझं स्वप्न बहुत मोठं आहे. या इट वॉज लाईक रिअली बिग. आणि या स्वप्नासाठी मी मेहनत काहीच नाही करत. कधी कधी मला असं वाटते ना की जस्ट लाईक, कारण मला माहित झालंय की वाय आय एम हिअर, मी का इथे आहे. या मी या पृथ्वी तलावावर किंवा गॉडनी मला कळासाठी पाठवलंय हे मला माहित पडलं. हे मला माहित पडलं की मला समोर जाऊन खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स बनवायच्या आहे. पण ही मला कशाला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, कारण माझ्यामध्ये सांगू, माझ्यामध्ये ताकद आहे का नाही मलाच नाही माहित. मी हे करू शकतो का नाही मलाच नाही माहित. कारण नाही का, वरून खूप सारे एक प्रकारे रेज येतात की या यू कॅन डू दिस, यू कॅन डू दिस, यू कॅन डू दिस. पण जेव्हा मी प्रॅक्टिकॅलिटी पाहतो ना, तेव्हा गोष्ट एकदम वेगळीच असते. इट वॉज लाईक कम्प्लिटली आउट ऑफ द वर्ल्ड. त्याच्यामध्ये मी या साऱ्या कशा गोष्टी मॅनेज करीन मलाच नाही माहित. कारण वाटते तेवढ्या गोष्टी खूप इझी नाही आहे. हे एक सिम्पलशी छोटीशी कंपनी आहे. या छोट्याशा कंपनीमध्ये एक छोटासा जॉब आहे ज्याच्यामध्ये काम पण काफी सिम्पल आहे. येस, खूप जास्त असं कॉम्प्लिकेटेड नाही. आरसीएस मध्ये जसं दिसते तसं बनवायचं आहे बस. आणि ते मॉडेलद्वारे, 3D मॉडेलद्वारे. काही डोकं लावायचं नाही, काही नाही, काही नाही. तरीही या छोट्याशा गोष्टीमध्ये मी एवढं हे होऊन राहिलं, एवढं एक प्रकारे प्रॉब्लेम मध्ये आहे का या छोट्याशा गोष्टीला पण मी एक प्रकारे मॅनेज करू शकून नाही राहिलो. सो मी कसं या मोठ्या जे बायनरी कोड आहे किंवा एक समोर जाऊन मला वाटते का मी एक फिल्म मेकर बनीन, तर मी कसा बनीन. या समज जर माझी हीच कंडिशन राहिली तर हाऊ वुड आय डू दॅट. ठीक आहे, मला डेव्हलप, कारण सांगू, जेव्हा मी स्वतःबद्दल विचार करतो ना, तर माझ्यापाशी असं काही फारसं काहीच नाही. लिटरली सांगतो, कारण बाकीच्या लोकांना या पोझिशनवर येण्यासाठी नाही का, ते खूप मेहनत करतात, खूप मेहनत करतात. मला या गोष्टी कशा काय भेटल्या एकदम, मला पण थोडंसं आश्चर्यचकित आहे. हा, मी पण मेहनत केली असं नाही आहे. मी पण 8 महिने क्लासेस केले, मी पण कंटिन्यू रोज अपडाऊन केलो, त्याच्यानंतर मला हे भेटलं. या बट माझा असं सांगण्याचा हा उद्देश आहे की माझ्या स्वप्नासाठी म्हणजे मी लायबल आहे का नाही. या म्हणजे मी जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नासाठी मी स्वतः एक कॅरेक्टर, मी लायबल आहे का नाही, मी माझ्या स्वप्नाला स्टँड देऊ शकतो का नाही, याच्यावरच क्वेश्चन मार्क आला आहे. आपण कुठपर्यंत आपण स्वप्न पाहू शकतो, कुठपर्यंत आपण स्वतःला सांगू शकतो की या आय कॅन डू दिस, आय कॅन डू दिस. बट जेव्हा प्रॅक्टिकॅलिटी पाहतो तेव्हा इट जस्ट लाईक वी आर बिकेम झिरो. इट जस्ट लाईक कुछ भी नाही आहे. माझं नाही ग्रॅज्युएशन झालंय.
राईट. मी ओनली डिप्लोमा होल्डर आहे. आणि माझे स्वप्न तर बापरे UN पर्यंत आहे, युनायटेड नेशन्स पर्यंत. लाईक इतका कॉन्फिडन्स कसा काय आला रे तुझ्याकडे? इतका म्हणजे एवढं एकदम, हाऊ डू यू थिंक लाईक दॅट? तरी मी माझ्या स्वतःवरचा विश्वास सोडलेला नाही आहे या, कारण याच गोष्टीसाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला असं मला वाटते. कारण माझ्यामध्ये तेवढी ऐपत नाही का मी त्या गोष्टीला अचीव करू शकतो. यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला आहे की जो मला एव्हरीडे सांगेल का तुला हे करायचंय, तुला हे करायचंय, तुला हे करायचंय, तुला हे करायचंय, तुला हे करायचंय. बिकॉज ऑफ दॅट की तुला स्वतःलाच एक प्रकारे इन्स्पायर करायचं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी गांधीजींनी नाही बनवला. आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी आईन्स्टाईननी नाही बनवला. आर्टिफॅक्ट एपिसोड जे पण असे, तू एक असा एक व्यक्ती घे जो त्याच्या फील्डमध्ये तो टॉप आहे. या थॉमस एडिसन नेव्हर मेड हिज आर्टिफॅक्ट एपिसोड. या त्यांना कधी एव्हरीडे स्वतःला पंपिंग करण्यासाठी, स्वतःला एक प्रकारे काही ना काहीतरी आहोबा आपण यात हे प्रूफ करण्यासाठी, स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी ते मोटिवेशनल व्हिडिओ नाही पाहत होते. त्यांना माहित होतं का त्यांना ते करायचं आहे आणि ते करून घेतात. आणि मला कसं आहे, मला माहित आहे मला करायचं आहे, बट माझ्यामध्ये ताकद आहे का नाही, आणि आहे तर मग त्या गोष्टीसाठी मला मोटिवेशन व्हिडिओ पाहावे लागत आहे, स्वतःला मोटिवेट करायचं लागत आहे. आणि देन मग कुछ नाही, मग घरी आला आर्टिफॅक्ट एपिसोड आणि मग ते रेकॉर्ड करणं झालं. दुसऱ्या दिवशीपासून सेम ऍज इट इज, कुछ भी नाही, काही चेंज नाही, काही नाही. घरी येतो, बिग बँग थेरी पाहतो, थोडासा हसतो, इट जस्ट फील्स रिअली नाईस. या असं वाटते का झालं आपल्या लाईफमध्ये काही आहे नाही, त्यामुळे आपण थोडंसं एंटरटेनमेंटसाठी बिग बँग पाहतो. ओके चलो ठीक आहे. ना कॉन्फिडन्स गेला भोकात, सगळं गेलं भोकात, काहीच नाही. मी खोटा पण किती बोलतो यार. मी सगळ्यांना सांगितलं, मी घरच्या सगळ्यांना सांगितलं माझं हे झालंय, परमनंट झालाय. राईट, मला 18,000 रुपये भेटते. मी माझ्या मित्रामध्ये पण सांगतो का माझं परमनंट झालंय, मला 18,000 रुपये भेटते. फायदा काय? या असं असं म्हणून तुला काय वाटते का 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 करू शकते तू? का होणार काय? राईट, त्यांच्या नजरेमध्ये त्यांना जे वाटन ते वाटन, बट तुझ्या नजरेमध्ये तू कोण आहे? आता बघ, तुझा लॅपटॉप झाला खराब, तुझ्या लॅपटॉपला खर्च येणार आहे 6,800, ऑलमोस्ट 7,000, जे की तुझ्या सॅलरीचा कम्प्लिटली हाफ आहे. या 14,000 सॅलरी भेटते, 7,000 रुपये लॅपटॉपलाच लागले. आणि त्याच्यानंतर 7,000 रुपये तुला महिना काढायचा आहे, आणि याच्यामध्ये राखी आहे, सोनूचा वाढदिवस आहे, तुझाही वाढदिवस आहे, का काय ह्या समोर जाऊन घरी पण येणं जाणं आहे, काय वगैरे. मॅनेज कर, नाही कर ना मॅनेज. काहीच नाही या. तू किती जणांसोबत खोटा बोलशील, आणि या खोटं बोलून तुला भेटते काय? हा, तुला एक पर्टिक्युलर रिझन साठी तुला खोटं बोलावं लागत आहे, चलो ठीक आहे, बट अशा रिझन साठी जेणेकरून तुझी खोटी प्रशंसा होईल. खोटी का प्रशंसाच पण ना होईल, या इज्जतले कुछ भी नाही या, तरी सांगून काय फायदा नाही आहे. मग तू का खोटा बोललात, का तू त्यांना एक प्रकारे अशा प्रकारे होप दिली, आशा दिली काय या यू आर मेकिंग सच गुड थिंग्स इन युअर लाईफ. या तुझे 1.5 वर्ष झाले, तुझे जे डॉक्युमेंट्स आहे ते कॉलेजमध्ये पडून आहे. 1.5 वर्ष झाले, लिटरली सांगू, तू कॉलेजमध्ये केव्हापासून नाही का, 2 वर्ष झाले. तुझे ओरिजिनल डॉक्युमेंट, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, मार्कशीट, लिव्हिंग, एव्हरीथिंग, ओरिजिनल डॉक्युमेंट्स
कॉलेजमध्ये पडून आहे. ते कॉलेज बंद झालं का सुरू झालं काहीच माहित नाही. जे की समज जर कोणा कंपनीचा कॉल आला आणि त्यांनी म्हणलं रिक्रूट करतो बा मला काही ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज आहे, तर तेव्हा काय करशील? तेव्हा तू म्हणशील सर थोडेसे डॉक्युमेंट फसून आहे माझे, मला 2 दिवस वेळ द्या, मी काढून घेईन. आणि तू खरंच 2 दिवसात काढणार आहे का तुझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स? तिथे विचार कर, तिथे कोणी चेंज होऊ शकते, तिथे कोणी व्यक्ती कोणी काही कसंही होऊ शकते. देन व्हॉट विल हॅपन? तेव्हा काय करशील? राईट? समज तुझे डॉक्युमेंट्स नाहीच भेटले किंवा डॉक्युमेंट्स काढायसाठी तुला खूप मोठी फीस द्यावी लागली, तेव्हा काय करशील? तू नेहमी विचार करून राहिला की तू पुण्याला जाईन, 1 वर्षापासून पुण्याला जाईन. का झालंय? काहीच नाही. प्रत्येक गोष्ट होत आहे, होऊन राहिली, जस्ट कुछ भी नाही. इट वॉज लाईक काहीच नाही होत आहे. तुला स्वतःला का करायचं आहे, कशाप्रमाणे तू जस्ट फक्त आजचा दिवस एन्जॉय करण्यासाठी तो दिवस घालून राहिलाय. मला 8 घंटे ड्युटी करायची आहे, 8 घंटे ड्युटी झाल्यानंतर घरी येईन, लॅपटॉप पाहीन, पिक्चर पाहीन, ओके ठीक आहे बस. आणि तुला वाटते का लॅपटॉप पिक्चर पाहून तुला वाटते का मला आयडिया भेटते, मी ते फिल्म अजून चांगली बनवू शकतो? आणि बस रात्री स्वप्न पाहतो की इथे जाईन, तिथे जाईन, असं करीन, तसं करीन, मुंबईमध्ये फ्लॅट राहीन, 1 करोडचा, 2 करोडचा, असं तसं, हातात गाडी राहीन, एव्हरीथिंग इज ऑस्कर जिकीन. इट वॉज लाईक माझ्या बायनरी कोडला 7 ऑस्कर भेटन, त्यापैकी 4 ऑस्कर तर माझेच राहीन स्वतःचे. बापरे, बापाची एक हेदी तिथे. म्हणजे असे फुकट मध्ये वाटतात ते ऑस्कर. इतकं तू स्वतःला एक प्रकारे कॉन्फिडन्स समजते रे मेरे बाप. एवढं म्हणजे कुठून आणते हे एवढं सारा कॉन्फिडन्स, इतका सारा एक प्रकारे स्वतःमध्ये कुठून आणते? आज काही ना काही तुझ्यामध्ये गलती असेल ना. यू डोंट नीड टू फाइंड एनीवन मिस्टेक्स. तू नेहमी दुसऱ्यांना ब्लेम तर नाही करू शकत. दुसरे काही ना काहीतरी सांगत आहेत तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तर असेल, काही ना काहीतरी सत्य किंवा काही ना काहीतरी ट्रू फॅक्ट का येस दिस इज द थिंग दॅट यू आर टेकिंग मिस्टेक्स. तुला वाटते का तुझ्यासोबत रॉंग होत आहे आणि तू मग तुझं गाणं आर्टिफॅक्ट एपिसोड समोर सांगते. ओके. तुला वाटते तू ऑफिसमध्ये तू एकटा थांबतो, 8-8, 10-10 घंटे थांबतो, काम करते आणि यांना तुझी कदर नाही आहे. राईट? असंच होत आहे ना. असंच होऊन राहिलंय प्रत्येक गोष्टीमध्ये. या 1.5 वर्षात विवेकने रजिस्ट्रेशन मध्ये मास्टरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत एवढे एरिया रजिस्ट्रेशन केलंय का अजूनपर्यंत PMI मध्ये एवढी रजिस्ट्रेशन कोणीच केली नसेल. तो अभिषेक घे, तू त्याला एवढं समजतं. त्यांनी एकच सॉफ्टवेअर शिकला, तो आहे जिओमॅजिक. त्याच्यामध्ये त्याची जे मॉडेल आहे ते कम्प्लिटली ऍक्युरेट आहे. 0.01 mm ची ऍक्युरेसी आहे. बिलकुल पॉइंट क्लाउडला बिलकुल एक्झॅक्टली बनवतो तो. त्यांनी ते स्किल्स डेव्हलप केले आहे. सतीश घे, जो असेट्स बनवतो पॅरामॅट्रिक, जे की तू आत्ता शिकून राहिला, तो त्यांनी 1 वर्ष अगोदर शिकला. तो 1 वर्ष अगोदरच तो
पॅरामेट्रिक शिकला. पॅरामेट्रिक काय असते, कसे असते, हाईट, विड्थ, लेंथ, हे तू आता शिकून राहिलाय. जे की त्याच्यामध्ये पण तू परफेक्ट नाही, त्यांनी तर मास्टरी केली त्या गोष्टीमध्ये. हे तुझ्या सोबतचेच आहे ना, मनीष घे. इज अ बेटर लिडरशिप. ही इज डुईंग रिअली नाईस वर्क. तो रजिस्ट्रेशनही करतो, मॉडेलिंगही करतो, क्यूसी पण करतो. त्याला भेटणारच आहे. प्रणय बावनगडे, ज्याला तू शिकवलं, तो तुझ्या नंतर आला, तो आज तो परमनंट झाला, राईट. त्याला तू शिकवलं, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. त्यांनी प्लांट 3च्या स्पेक्स पूर्ण माहित करून घेतल्या. इव्हन क्लासिफिकेशन मध्ये, स्पेसिफिकेशन मध्ये किंवा अशी कोणती पाईपची कॅटेगरी पण नसेल, तो स्वतः जाऊन त्या स्पेस मध्ये तो बनवू शकते आणि ते मॉडेल करू शकते. असं नाही, तूही करू शकते म्हणा, असं नाही, बट त्यांनी मास्टरी केली त्या गोष्टीमध्ये. प्रकाश घे, राईट. जो मुफड आहे, तो बोलते, मला एवढं माहित आहे का त्याचे एवढे स्किल्स माझे एवढे मॅच नाहीये, तो पण तो गलती करते, बट तो बोलते. समटाइम्स लिडरशिप इज इम्पॉर्टंट दॅन वर्क. तो कसा की तो दुसऱ्यांकडून काम करून घेते, बे करबे साले ऐसे वैसे, राईट. त्याच्यामुळे ते स्किल्स आहे, त्यामुळे तो आज तो बनलाय, तो तिथे परमनंट करणार होता. तुझ्यामध्ये काय, तू लिडरशिप केली आहे, सांग ना. तू 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 असं जाऊन म्हणलाय का, बे करबे साले, नाही. सांग. सतीशने त्याला टोकलं, महिंद्राच्या वेळेस त्यांनी जे केबल ट्रे टाकले होते, तो खूप स्लो टाकत होता. तर सतीशने त्याला धमकावून म्हणलं, पाय म्हणे, तू म्हणे 10 वाजेपर्यंत मला केबल ट्रे पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर बोकत जा म्हणे. तर त्याच्या मनात त्याच्याबद्दल वाईट फिलिंग आली का, नाही. त्यांनी ते काम केलं आणि तू त्याला सर पण म्हणतो. जो अंकित आहे तो, राईट. त्याच्यामध्ये स्किल्स आहे सतीश मध्ये, राईट. बरं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे. ठीक आहे, तुला वाटते का तू एक डिझाईन इंजिनियर नाही आणि यू जस्ट डुईंग इट दॅट बिकॉज ऑफ दॅट की तुला पैशाची गरज आहे आणि तुझा रिअल इंटरेस्ट आहे तो आहे फिल्म मेकिंग मध्ये, फिल्म करिअर मध्ये. ओके, ठीक आहे, आपण या गोष्टी आपण जाणून घेतलं. चला आपण या गोष्टी साईडला ठेवू, डिझाईनच्या, आणि आपण फिल्मच्या गोष्टी समोर ठेवू. सांग, तुला का माहित आहे फिल्म बद्दल. फिल्म कशी बनते, की फिल्म पहिले स्क्रिप्ट लिहितो, मग त्याच्यानंतर मग एक रायटर स्क्रिप्ट लिहितो, तो प्रोड्युसरला वाचून दाखवतो, मग प्रोड्युसरला ती आवडली का त्याच्यानंतर तो एक डिरेक्टर हायर करतो, मग त्याला ते गोष्ट सांगतो, मग त्याच्यानंतर मग तो डायरेक्टर एक प्रकारे मीटिंग ठरवतो का या गोष्टीला आपण प्रॅक्टिकॅलिटी मध्ये कशाप्रमाणे करू, तो ऍक्टर डिसाइड करतो, हे करतो ते करतो. चलो ठीक आहे, तुला याच्याबद्दल थोडं बहुत माहित आहे फिल्म बद्दल वगैरे. ऍक्च्युअल काही केलंय कधी लहानपणी वगैरे, काही प्ले मध्ये वगैरे काम नाही केलंय. तर मग आता कसं, आता आपण ब्लेम नाही करू, काही नाही करू. चला आपण आता सोल्युशन वर येऊ का, आपण याला कशाप्रमाणे ट्रीट करू शकतो, याला कशाप्रमाणे स्वतःला डेव्हलप करू शकतो या गोष्टीला. वेल देन, ओके. समजा जर मला स्वतःला एक प्रकारे डेव्हलप करायचं आहे, सेम तेच आहे, रोज ड्युटी करणं, जॉब करणं आणि त्याच्यानंतर Naukri.com वर रेझ्युमे अपडेट करणं, जॉब्सला अप्लाय करणं. ओके, दॅट इज
डुईंग इट. मी गेले 3-4 महिन्यापासून हेच करून राहिलो आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल काय करू. आता लॅपटॉप दुरुस्त करणं इम्पॉर्टंट आहे. सो लॅपटॉप दुरुस्त होऊन जाईल 2-3 दिवसात. लॅपटॉप येऊन जाईल. ओके. लॅपटॉप आल्यानंतर आपण एक टेबल घेऊ, जो की एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टेबल, जेणेकरून एक परफेक्ट पोझिशन भेटते तुला काम करण्यासाठी. इथे क्रूमवर टेबल घेऊ. टेबल घेतल्यानंतर मग आपण लॅपटॉपवर सगळ्या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग घेऊ स्वतःमध्येच. या ओके. स्वतःमध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊ, कशाप्रमाणे का असते प्रत्येक गोष्टी. हे सोबत आपलं जॉब सर्च पण सुरू ठेवू. आपल्याला आता एक गोष्ट सॅक्रिफाईस करायला लागेल. पिक्चर पाहणं, या सगळ्या गोष्टी करणं हे सॅक्रिफाईस करावं लागेल. आपण इंटरनेट खर्च करू ओनली ऑन दी फॉर वॉचिंग अँड ट्रेनिंग फॉर युअर सेल्फ. इन्व्हेंटर काय, PNID काय, GDNT काय, या सगळ्या गोष्टी समजून घेऊ, करू. ओके. आणि कोणत्या गोष्टी नेहमी चांगल्या होते, प्रत्येक गोष्ट होते ते चांगल्यासाठी होते. तू परमनंट नाही झाला हे गलती नाही, ही एक चांगलीच गोष्ट आहे. कारण तुझ्यामध्ये काही ना काहीतरी जनरेट झालं की यस, आपल्यामध्ये काही ना काहीतरी गलती आहे आणि याला आपण सुधरवायचं आहे. समहाऊ हेच एक गलती आपल्याला एक प्रकारे जाणून घेईल का आपल्याला मुंबईला पण जायचं आहे, जॉब सर्च करायचा आहे, जॉब भेटायचा आहे. ओके. सो या साऱ्या गोष्टी आपण स्वतःमध्ये जाणून घेऊ आणि कामावर लागू. ओके. जर असंच चालत राहिलं तर आपली काहीच फ्युचर नाही याच्यामध्ये. आपण असंच पडून राहू. इट वॉज लाईक नेव्हर बीन हॅपन एनिथिंग. सो राईट. सो राईट नाऊ दिस इज इट. दिस इज द एंड. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकलो नाही कारण काल मी ऑफिसमधून रात्री 4 वाजता आलो. 3-4 वाजता वगैरे आलो. यस. वाय? कारण काल थर्मॅक्सचा सबमिशन होता, तर त्यामुळे मी काल रात्री उशिरा आलो. सो ऑलराईट. सो दिस इज इट. This is the end. This is my artifact episode number 1644. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.